नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशभरातील करोडो शेतकरी ज्या गोष्टीची वाट पाहत होते, त्या पी-एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल सरकारकडून अधिकृत माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे हा 22वा हप्ता नेमका कधी येणार आहे, किती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सरकारचे काय घोषणा करण्यात आलेली आहे, याची छोटीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार 13 मार्च पुढील आठवड्यामध्ये 13 मार्च 2026 संध्याकाळी 5 वाजता 22वा हप्ता जारी करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुवाहाटी, आसाम येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्या दिवशी पंतप्रधान यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत. सरकारच्या मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्यामध्ये जवळपास 18,650 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणार आहे आणि या हप्त्याचा फायदा जवळपास 9.32 कोटी पात्र शेतकऱ्यांना होणार असल्याची दाट माहिती मिळालेली आहे. ही संपूर्ण रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोठेही फेऱ्या मारण्याची गरज नाही. सरकारकडून आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. 13 मार्च 2026 हा दिवस पी-एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्र सरकारमधील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पी-एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर 13 मार्च म्हणजे पुढील आठवड्यामध्ये तुमच्या खात्यात 2,000 रुपयाचा 22वा हप्ता जमा होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केले नाही, आधार लिंक नाही किंवा बँक खाते तपशील चुकीचे आहेत, अशा शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकतो. त्यामुळे शक्य असेल तर तुमची ई-KYC आणि बँक माहिती तयारी ठेवा, रेडी ठेवा. शेतकरी मित्रांनो, ही ताजी अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोचली असेल तर तुम्ही ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत ग्रुपवर पोचवू शकता. भेटू अचूक माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.